नमस्कार. भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलेले या ठिकाणी पाहू शकता. भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ही सविस्तर माहिती आपल्यासमोर दाखवत आहोत. आम्ही अनुसूचित जाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधवांनी आंदोलन छेडलं आहे. या ठिकाणी आमचे प्रतिनिधी या दीपक जोंधळे यांनी ही माहिती दिलेली आहे. महामानवांच्या जयघोषामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, अभिनय तो कभी असं म्हणत समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमचे प्रतिनिधी दीपक जोंधळे यांच्याशी संपर्क साधा आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. माजी आमदार अविनाश घाटे, केशव शेकापूरकर नेते सकल मातंग समाज, विजय रणखाम जिल्हा अध्यक्ष, लहुजी साळवे कर्मचारी महासंघ या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत आपण. खरं तर न्यायमूर्ती आनंद बदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मातंग आणि तत्सम सगळ्या वंचित जातींना या अहवालाचं अंमलबजावणी होईल. कारण आनंद बदर समिती ही उपवर्गीकरण करण्यासाठी स्थापन झालेली होती. म्हणजे 59 जातीचं वेगवेगळ्या गटामध्ये विभाजन करण्यासाठीचं प्रारूप तयार करण्यासाठीची ही समिती होती. त्यामुळे या समितीचा अहवाल जो आहे तो उपवर्गीकरणाचा निश्चितपणे आहे आणि सरकारने हा अहवाल प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. परंतु सरकारनं हे आमच्या समाजाच्या मतानुसार हे वेळकाढूपणाचं धोरण आहे. कारण त्याच्यावर अजून एक समिती त्यांनी निर्माण केलेली आहे आणि 1 महिना वाढलेला आहे. खरं तर इतर राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ 2 ते 3 महिन्यामध्ये आरक्षण वर्गीकरण लागू झालेलं आहे त्या राज्यामध्ये. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन 1.5 वर्ष झालं तरी महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या मातंग आणि इतर ज्या काही वंचित जाती आहेत त्याचं फार मोठं शैक्षणिक आणि नोकरीचं नुकसान होत आहे. आणि हे सरकार वेळकाढूपणाचं धोरण करत आहे म्हणून समाज हा संतप्त झालेला आहे आणि आता तो धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा समाज आपला जो रोष आहे तो व्यक्त करत आहे. माजी मंत्री बडोले यांचं म्हणणं होतं की बदर समितीचा अहवाल जाहीर करावा. काय आपण याकडे कसं पाहतो त्यांच्या वक्तव्यावर? नाही, सरकारला हा समितीचा अहवाल जाहीर करणं भागच आहे. कारण ती समिती त्यासाठीच नेमलेली आहे आणि तो होईलच. त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. आणि बडोले साहेबांनी जे काही म्हटलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळेपणासुद्धा नाही. तो अहवाल जाहीर व्हायलाच पाहिजे आणि तो होईलसुद्धा. देशामध्ये मातंग समाज हा अतिशय वंचित आहे आणि सर्व 59 जातीला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे. बाबासाहेबांचा जो संदेश आहे, समतेचा संदेश, हा ग्रामीण भागापर्यंत झोपडीपर्यंत मिळाला पाहिजे आणि सामाजिक न्याय आणि सामाजिक हक्क वंचित समाजाला मिळाले पाहिजे. हे खरं संविधानानं दिलेला आपल्याला हक्क आहे आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अशा हिशोबानं या देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे, निकाल दिलेला आहे की शोषित वंचितांना न्याय द्या, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, आरक्षण शेवटच्या झोपडीपर्यंत मिळालं पाहिजे. आणि याचाच फळ म्हणून देशातील अनेक राज्यामध्ये अबकडं आरक्षण उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये माजी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमली होती. या अगोदर लहुजी साळवे आयोगाचा अहवालसुद्धा प्राप्त झालेला आहे आणि शासनानं अभ्यास कमिटीची नेमली होती, तोही अहवाल सरकारकडे प्राप्त आहे. अनंत बदर समिती, लहुजी साळवे आयोग आणि शासनाचा अभ्यास कमिटीचा अहवाल असे 3 अहवाल सरकारकडे उपलब्ध आहे. आणि सरकारनं आता लवकरात लवकर अबकडं आरक्षण वर्गीकरण लागू केलं पाहिजे आणि तत्पूर्वी अबकडं आरक्षण प्रथम लागू करावं आणि नंतर मेगा भरती सरकारने केली पाहिजे. कारण की मातंग समाजामध्ये प्रचंड वंचित आम्हाला राहावं लागलेलं आहे. आमच्यावर सामाजिक न्याय, आमच्यावर अन्याय झालेला आहे, आम्हाला सामाजिक न्याय मिळालेला नाही. समाज विकासापासून कोसो दूर आहे, शिक्षणापासून दूर आहे, नोकऱ्यापासून दूर आहे आणि प्रचंड क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मातंग समाज हा वंचित राहत असल्यामुळं सरकारकडे या राज्यातून सर्व देशातून मागणी होत आहे की अबकडचं आरक्षण झालं पाहिजे आणि सर्वांना बाबासाहेबांनी दिलेला समतेचा संदेश आहे तो शेवटच्या झोपडीपर्यंत मिळाला पाहिजे. शेवटच आपल्याला जर अबकडं आरक्षण लागू झाल्यानंतर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की शेवटच्या माणसाला समानतेचा
हक्क न्याय मिळायला पाहिजे आणि अबकडे सरकारनं आरक्षण तात्काळ लागू करून सामाजिक न्याय देण्याचं काम करावं अशी आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे. धन्यवाद.